नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुमच्या शिक्षणामध्ये खंड असेल किंवा तुमच्या शिक्षणामध्ये जर गॅप असेल, तर त्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं. आता हे गॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कोणत्या कंडिशनला हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गॅप सर्टिफिकेट का काढावं लागतं. समजा मित्रांनो, तुम्ही यावर्षी 12वीला आहात किंवा ग्रॅज्युएशनला आहात आणि पुढील 2-3 वर्ष तुम्ही कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला नाही किंवा कशाचंही तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही, तर हा झाला तुमच्या शिक्षणामधील खंड किंवा गॅप. यासाठी लागत असलं तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट. आता या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा लागू शकतं किंवा स्कॉलरशिपसाठी सुद्धा लागू शकतं किंवा कोणत्याही शैक्षणिक कामासाठी हे तुम्हाला लागू शकतं. त्यासाठी तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं. आता या गॅप सर्टिफिकेटमध्ये काय काय डाटा तुम्हाला या ठिकाणी इंटर करायचा आहे किंवा काय काय डाटा लिहायचा आहे, हे सुद्धा PDF माध्यमातून तुम्हाला मी समोर सांगणारच आहोत. चला तर या ठिकाणी व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, कागदपत्रे काय काय लागणार आहे. तुमचं आधार कार्ड आणि तुमचं शाळेत सोडायचा दाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण म्हणतो त्याला. जर 12वी नंतर काढायचं असेल तर 12वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन नंतर काढायचं असेल तर ग्रॅज्युएशनचं लागेल. आता या ठिकाणी त्यामध्ये डाटा काय काय मेन्शन करायचं बघा. 100च्या स्टॅम्पवरती तुम्हाला हे तुमच्या तहसीलमध्ये मिळेल. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी लिहायचं आहे मी. यानंतर तुमचं संपूर्ण नाव, राहणार कुठले, पोस्ट, तालुका, जिल्हा कोणता, येथील रहिवासी असून शेपटीवर लिहून देतो की मला माझे शिक्षणाचे कामाकरता गॅपचे प्रमाणपत्र प्रमाणित करून पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्हाला एज्युकेशन असेल तर एज्युकेशन तुम्हाला ज्या कारणासाठी हे सर्टिफिकेट हवं असेल त्या कारण तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. बघा, समजा तुम्हाला शिक्षणासाठी हवं आहे किंवा मग तुम्हाला स्कूलमध्ये द्यायचं आहे, तुमच्या शाळेमध्ये, किंवा तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीला तुमचं गॅपचं सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला कोणतंही कारण असलं तर ते कारण तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं. समजा आपल्या या ठिकाणी गॅपचे प्रमाणपत्र हे शिक्षणासाठी पाहिजे, तर या ठिकाणी स्पष्ट नमूद करायचं आहे हे शिक्षणासाठी पाहिजे. नंतर मग कोणत्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होतं, समजा त्या कॉलेजचं नाव टाका. या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होतं, तेथील कॉलेजचं व्यवस्थित पूर्ण नाव टाका. नंतर समोर या ठिकाणी ते कॉलेज कुठे आहे त्याचा ॲड्रेस टाकायचे की बाबा येथून या कॉलेजमधून तुम्ही पासआउट झाला आहे. समजा ते कॉलेज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आहे, तर मग छत्रपती संभाजीनगर येथून सन 2021मध्ये समजा तुम्ही EMA उत्तीर्ण झाला किंवा 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, तेव्हापासून ते सन 2023पर्यंत माझा शैक्षणिक गॅप किंवा खंड पडलेला आहे. म्हणजेच काय, तर 21 ते 2023 या कालखंडामध्ये तुम्ही कुठेच ॲडमिशन घेतलं नाही, या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा खंड आहे किंवा गॅप आहे किंवा तो कालावधी तुमचा एमटी आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शैक्षणिक काम तुम्ही या ठिकाणी केलं नाही. या काळात मी इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं. म्हणजेच काय, तर तुमची हे समजा TC ती तुमच्या जवळच होती. तसेच या काळात मी कोणतेही शासकीय शिष्यवृत्ती वगैरे घेतली नाही. साहजिकच तुम्ही ॲडमिशन वगैरे घेतलं नाही तर कोणतीही शिष्यवृत्ती किंवा शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही. आढळून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील, यासाठी प्रमाणित करून देण्यात येत आहे. नंतर मग खाली या ठिकाणी तो GR वगैरे नंबर येईल आणि अशा पद्धतीने तुमचं ते ऑनलाईन करून घ्यायचं. एवढा डाटा त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. एवढा डाटा जर तुम्ही त्यामध्ये मेन्शन केला तर तुमचं गॅप सर्टिफिकेट हे होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं गॅप सर्टिफिकेट काढू शकता.